माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री मार्कंडेय पुराण अभिवाचन करत आहे. भाग दुसरा. प्रथम श्री गणेशाला नमस्कार. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलस्वामिनी देवताय नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः. ओम नरोत्तमाय नमः. श्री वेदव्यासाय नमः. श्री मार्कंडेय नमस्कार करून सुरुवात करते. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो. अध्याय 6. सत्यव्रती राजा हरिचंद्र. पक्षीरूप द्रोणपुत्र जैमिनीला म्हणाले, हे जैमिनी, तुझ्या 3ऱ्या शंकेचे निरसन झाले. आता आम्ही तुझ्या 4थ्या शंकेचे प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. पूर्वी पृथ्वीवर त्रेतायुगात हरिचंद्र नावाचा सत्यवान धर्मप्रिय राजा होता. सर्व पृथ्वीवर त्याला सर्वश्रेष्ठ मानले जाई. त्याची प्रजा देखील सुखी समाधानी होती. त्या राज्यात कोणालाही अधर्माचे फळ मिळाले नव्हते. एके दिवशी तो वनात शिकारीसाठी गेला. तेव्हा त्याला कोणीतरी याचना करत आहे असे वाटले, म्हणून तो त्या दिशेने जाऊ लागला. तेथे काही स्त्रिया वाचवा 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 अशा ओरडत होत्या. तेव्हा राजाला वाटले, अशा अधर्म करणारी दुर्जन व्यक्ती आपल्या राज्यात कशी आली. नंतर राजाच्या लक्षात आले की या स्त्रिया म्हणजे जे मुनी वेदाध्ययन करीत होते, त्यांच्या विद्या भयभीत होऊन स्त्री रूपात याचना करीत होत्या. तेव्हा राजा क्रोधित होऊन म्हणाला, हा पापी कोण माझ्या राज्यात येऊन अधर्माचे पालन करत आहे. हे राजाचे बोल ऐकल्यावर विश्वामित्र राजा समोर आले. विश्वामित्रांना पाहून राजा मनातून खूप घाबरला. विश्वामित्र म्हणाले, मला कोण पापी म्हणत आहे. त्यांचा क्रोधाग्नी पेटला होता. राजा म्हणाला, मुनिवर, मी तुम्हाला ओळखले नाही, म्हणून मी तुम्हाला पापी म्हणालो. तरी कृपया मला माफ करावे. मला वाटले कोणीतरी अधर्म करत आहे. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, तुला जर अधर्म नको असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरे दे. दान कोणाला द्यावे, कोणाचे रक्षण करावे, कोणाबरोबर युद्ध करावे. तेव्हा भयभीत झालेला हरिचंद्र राजा म्हणाला, मुनिवर, जो सदैव व्रत वैकल्य करतो, ज्याला गरज आहे अशांनाच दान करावे. जो भयभीत आहे त्याचे रक्षण करावे. युद्ध फक्त वैऱ्याबरोबर करावे. तेव्हा हे राजाचे उत्तर ऐकून विश्वामित्र म्हणाले, हे राजन, या उत्तरानुसार तुला राजधर्माचे संपूर्ण ज्ञान आहे असे मला वाटते. तरी देखील तुम्हाला इच्छित दक्षिणा दान कर. राजा हरिचंद्र विश्वामित्रांना म्हणाला, हे मुनिश्रेष्ठ, आपल्याला हवी ती दक्षिणा द्यायला मी तयार आहे. विश्वामित्र म्हणाले, हे राजा, तू जर म्हणतच असेल तर तुझे राज्य, अश्व, रथ, लवाजमा, धन, वैभव, राजाचा समुद्र, हे गाव, संपूर्ण नगर मला दान कर. फक्त तुझ्या राजवाड्यातील तुझी पत्नी, तुझ्या पुत्राला सोडून मला सर्व अर्पण कर. राजा हसतमुखाने म्हणाला, आपल्या इच्छेप्रमाणे सर्व काही होईल. सर्व काही तुमच्या स्वाधीन करून मी सपत्नीक पुत्रासह हे राज्य सोडून निघून जाईल. असे बोलून काही काळानंतर राजा आपल्या मुलासह पत्नीसह राज्य सोडून निघून जाऊ लागला. यामुळे आपल्या लाडक्या राजाचा निरोप घेण्यास प्रजाजन जमली. दुःखाने त्याचे हृदय भरून येत होते. ते राजास राज्य सोडून जाण्यापासून परावृत्त करू लागले. राजाच्या मनात प्रजेचा मोह निर्माण झाला. तो मागे फिरायचा विचार करू लागला. तेवढ्यात विश्वामित्र तेथे हजर झाले व राजाकडे आणखी दान मागू लागले. राजा म्हणाला, मुनिवर, माझ्याकडे दान करण्यासाठी आता या क्षणी काही नाही, पण मी 1 महिन्यात पैसे जमवून तुम्हाला दान देईन. कृपया तेवढी मला 1 महिन्याची मुदत द्या. विश्वामित्र म्हणाले, जर नाही दिले तर माझ्या शापाला तुला बळी पडावे लागेल, हे लक्षात ठेव. राजा राज्य सोडून निघून गेला. हे सर्व पाहून देवता आपापसात म्हणू लागले, या विश्वामित्राने धर्मप्रिय राजाला त्रास दिला. त्याला आता पुढच्या जन्मी कोणती योनी मिळेल कुणास ठाऊक. अध्याय 7. राजा हरिचंद्राची कथा. द्विजश्रेष्ठांना जैमिनी म्हणाला, राजा हरिचंद्राच्या कथेबद्दल माझ्या मनामध्ये अतिशय उत्सुकता आहे. राजाने अनेक प्रकारचे कष्ट सोसले, परंतु त्यास स्वर्गाची प्राप्ती झाली का, हे कृपा करून मला सांगावे. यावर पक्षी म्हणाले, राजाने विश्वामित्राचे बोलणे ऐकले आणि तो आपल्या पत्नी मुलांसह वाराणसीमध्ये येऊन पोहोचला. तेव्हा तेथे समोरच विश्वामित्रांना त्याने पाहिले व तो म्हणाला, हे आता आम्ही फक्त तिघेच राहिलो आहोत. आमच्यापैकी आपणास कोणी अर्धे स्वरूप पाहिजे असेल तर मी तयार आहे.
आपला पती चिंतित झाला आहे हे पाहून शैन्या राणीने त्यास धीर दिला आणि राजाला ती म्हणाली, महाराज, आपण 7 अश्वमेध यज्ञ सुरू केले आहे, त्यामुळे आपणास राजसूय यज्ञाचे पुण्य प्राप्त झाले. आता आपण एवढ्याशा कारणासाठी सर्वांचा नाश करू नका, अन्यथा आपणास स्वर्गाची प्राप्ती कशी होणार. पक्षी सांगू लागले. राणीचे हे बोलणे ऐकल्याने राजाला अतिशय दुःख झाले. शोकाकुल होऊन तो मूर्छित झाला. तेव्हा विश्वामित्राने तेथे येऊन राजाच्या मुखावर पाणी शिंपडले. त्यामुळे राजा हरिश्चंद्र शुद्धीवर आला. विश्वामित्र राजाला म्हणाले, दक्षिणा देण्यासाठी अद्याप काही काळ शिल्लक आहे, जोपर्यंत तू दान जमव. हे विश्वामित्राचे बोलणे ऐकून राणी शन्या राजाला म्हणाली, महाराज, आपण मला ऋषींना विकावे, त्यांची दक्षिणा द्यावी. यावर विचार करून राजा म्हणाला, तू म्हणतेस तसेच करणे मला भाग पाहिजे. राणीला विकून विश्वामित्राची दक्षिणा द्यायची होती, म्हणून राजा राणीला घेऊन नगरात गेला. अशा प्रकारे कार्य करणे त्यास उचित वाटत नव्हते, परंतु त्याचा नाईलाज होता. राणीला त्याने विक्रीसाठी उभे केले. मोठमोठ्याने ओरडू लागला, जन हो, सर्वांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. जन हो, सर्वांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. अहो, मी अतिशय निर्दयी आहे. मला माझी पत्नी अतिशय प्रिय आहे. ती माझ्यावर प्राणापेक्षा अधिक प्रेम करते, परंतु मी तिची विक्री करण्यासाठी येथे आलो. माझ्या ह्या प्रिय पत्नी दासी म्हणून कोणी खरीदण्यास तयार आहे का, त्याने जरूर सांगावे. पुढे ते पक्षी कथन करू लागले. काही वेळाने तेथे एका वयोवृद्ध गृहस्थाचे आगमन झाले. ते गृहस्थ म्हणाले, मला दासीची आवश्यकता आहे. मी हिचा दासी म्हणून स्वीकार करीन. तुला हिची किती मूल्य देऊ. राजाच काही बोलताच येईना. हे पाहून त्या वृद्धाने आपली दासी तेथे ठेवली. त्या राणीस घेऊन तो चालू लागला. आपल्या जन्मदात्रीचा विरह त्या मुलास सण होईना. तो छोटा मुलगा सुद्धा शोक करीत तिच्या पाठोपाठ जाऊ लागला. तेव्हा वृद्धाने त्याला देखील विकत घेतले. राजा आता पुरता एकटा पडला. पत्नी विरहाबरोबर त्याला पुत्रविरहाचे दुःख सोसावे लागले. राजवाड्यात जगणारा राजा आता लाचार होऊन विलाप करत होता. तेवढ्यात विश्वामित्र तेथे आले. ते राजाला म्हणाले, हे राजन, दक्षिणा गोळा करून झाली का, ती दे मला. तेव्हा राजाने आपल्या जवळचे सर्व पैसे विश्वामित्रांना दक्षिणा म्हणून दान केले. तेव्हा विश्वामित्राचे त्या पैशाने समाधान होईना हो. ते राजाला म्हणाले, हे प्रजापती, मला आणखी दक्षिणा हवी. तू मला कोठूनही ती मिळवून दे. ती दक्षिणा मला हवी, नाही तर मी शाप देईन. राजा तसाच दुःखाने उभा होता. मला आणखी दक्षिणा हवी, ती कोठूनही आणू दे. राजाच तसा दुःखाने उभा होता. आणखी दक्षिणा कशी कुठून मिळवायची याचा विचार करू लागला. मग राजाने स्वतःलाच विकायचे ठरवले. तो राजा म्हणू लागला, कोणाला दास हवा असेल त्याने मला इथून न्यावे. अनेक लोक तेथून गेले, पण कोणीही त्यास विकत घेतले नाही. त्यामुळे तेथे धर्म आला. धर्माने चांडाळाचे रूप धारण केले होते. राजा त्यावेळी भूपतीस म्हणाला की हा चांडाळ आहे. तेव्हा त्याने विरोध करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात त्या ठिकाणी महातपस्वी विश्वामित्र ऋषी आले. ते म्हणाले, कोण आले? विश्वामित्र. हे राजन, तू आता पुढे मागे काही पाहू नको. यांच्याकडून मिळालेल्या दानामधून माझी दक्षिणा देऊन टाक. विश्वामित्र ऋषींची आज्ञा शिरसा वंदे मानून त्या राजाने दास्यत्व स्वीकारले. त्या राजाच्या मनात आले की माझे नशीब खरोखर पालटले. त्यामुळेच आज मला हे विचित्र दिवस पाहावे लागत आहे. मानवाचे जीवन मर्यादित असते. या मर्यादित जीवनात अनेक सुखदुःखाचा सामना करावा लागतो. त्यानंतर ती व्यक्ती राजास घेऊन स्मशानात गेली हो. स्मशानामध्ये त्या राजास मृत व्यक्तीचे वस्त्रे नेण्याचे काम सोपविण्यात आले. या राजाचा पगार फारच कमी होता. राजा हरिश्चंद्राने स्मशानात काम करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी अतिशय दुःखी वातावरण होते. राजाच्या मनात विचार आला, प्रत्येक मनुष्याच्या पाठीमागे जन्मापासूनच काळ दबा धरून बसलेला असतो. मानवाचे बालपण खेळण्या बागडण्यात जाते. तारुण्य क्षणभंगुर विषय सुखात, प्रौढत्व कुटुंबाचे पालनपोषण करण्यात व वार्धक्य तर सर्वत्र यमाची छाया दिसू लागते. मानवी नरदेह अनमोल आहे. जो कोणी प्रभुचिंतन करून या नरदेहाचे सार्थक करतो तो खरोखर धन्य होय. मानवी आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा. प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस येथे सर्व काही सोडून परलोकी जातो. जोपर्यंत मरण दूर आहे तोपर्यंत या भवसागरातून सोडविण्याचा सर्व शक्तिमान परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. पहिल्या दिवशी अथक परिश्रम केल्यामुळे राजास लवकर निद्रा आली. त्याला एक स्वप्न पडले. काय पडले? स्वप्न. त्या स्वप्नात
देवेच्छेने दुसरा देहधारण करून त्याने गुरुदक्षिणा देऊन टाकली. एका तपानंतर त्याला मुक्ती मिळाली. मुक्तीनंतर त्यास आपण डोमपत्नीच्या गर्भात आहो असे दिसले. त्यावर विचार करून तो ठरवतो की आता नवीन जन्म मिळाल्यानंतर आयुष्यभर सत आचार विचार उच्चारांचे पालन करायचे, चांगले पुण्य प्राप्त करायचे. नरकाचे रक्षण करणाऱ्या रक्षकांनी भूपतीची 100 वर्ष संपून गेली असे जाणून त्यास पृथ्वीलोकी नेऊन टाकले. त्यानंतर क्रमाक्रमाने हत्ती, माकड, मांजर, विविध प्रकारच्या पक्ष्यांचे जन्म घेतले. राजाने स्वप्नात पुन्हा एकदा पाहिले की महापराक्रमी अशा राजनगर घराण्यात जन्म घेऊन दूध खेळल्यामुळे पुन्हा स्वपत्नी स्वपुत्रास सोडावे लागले, वनवास भोगावा लागला. राजा पुन्हा स्वतःला स्वर्गलोकी आलेला पाहतो. त्यावेळी यमदेव म्हणतो, हे राजा, विश्वामित्र ऋषीमुळेच तू येथे आलेला आहे. मुनींचा क्रोध हा फार वाईट असतो, हे तू लक्षात ठेव. राजास आपली चूक कळल्यानंतर तो देवदिकांचे चरणकमल धरतो, विनंती करतो की त्यांनी आपल्या धर्मपत्नीचे सुपुत्राचे कल्याण करावे. दुसऱ्या दिवशी तो राजा नेहमीप्रमाणे स्मशानात गेला. त्याच वेळी महाराणी सैन्या आपल्या मृत पुत्रास घेऊन तेथे आली. सर्पदंशामुळे त्या पुत्राचा मृत्यू झाला होता. आपल्या पुत्रशोकामुळे त्या राणीची अवस्था फार विचित्र झाली होती. दोघांना एकमेकांना ओळखले नाही. दोघांनी त्या मृत पुत्राच्या अंगावरील राजचिन्हे पाहून राजाने विचार केला की ह्या नक्कीच राजघराण्यातील आहे. त्याला आपला लाडका पुत्र रोहितची आठवण झाली. राणी मोठ्याने शोक करू लागली. त्या शोकामध्ये हरिश्चंद्राचे नाव घेतले गेले. हरिश्चंद्र हे नाव ऐकल्यावर क्षणार्धात भूपतीने आपल्या लाडक्या राणीस पुत्रास ओळखले. आपल्या मुलाचे मृत शरीर पाहून राजा हादरून गेला. त्याला एकदम चक्कर आली. तो खाली कोसळला. आपल्या पत्नीची अवस्था पाहून राणी सुद्धा बेशुद्ध झाली. थोड्या वेळाने दोघेही शुद्ध राहिले. राजा सुद्धा आता पुत्र शोक करू लागला. त्या राणीने हरिश्चंद्राच्या मालकाचा धिक्कार केला. राजा आपल्या राणीस म्हणाला की आपण मृत्यूचे दैवत असलेल्या यमराजास अशी विनंती करू की आमचा सुपुत्र ज्या ठिकाणी पुनर्जन्म घेईल त्या ठिकाणीच आम्हाला जन्म द्या. हरिश्चंद्र राजा म्हणाला, मी जर धन्याची आज्ञा न घेताच अग्निताहुती दिली तर मला या ठिकाणीच पुनर्जन्म घेऊन त्याचे दास्यत्व पत्करावे लागेल. राजा आपल्या अर्धांगिनीस म्हणाला, जर मी आयुष्यभर सत आचार विचार उच्चारांचे पालन केले असले तर पुढील जन्मी आपली भेट होईल. राणी म्हणाली, मी सुद्धा आपल्याबरोबर येणार आहे. आपण तिघांनी मिळूनच अग्निप्रवेश करू. पक्षी पुढे सांगू लागले. हरिश्चंद्र राजाने चिता तयार केली. त्या भव्य चितेवर सपत्नीक राजाचे आगमन झाले. आपल्या सुपुत्रासह त्यांनी बरोबर घेतले. त्या पती पत्नीने श्रीहरी विष्णूचे स्मरण करण्यास सुरुवात केली. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय च्या जय जयकाराने सर्व आसमंत दुमडून गेला. हरिश्चंद्र राजाचे हे कर्म पाहून स्वर्ग लोकातून देवेंद्रासहित अनेक देवदेवतांनी राजा सर्व काही कथन केले. देवेंद्राने वरुण देवास चिता विझवण्याची आज्ञा दिली. देवेंद्राने आपल्या वरद हस्त रोहिताश्वाच्या मस्तकावर ठेवला. तो उठला. त्याने सर्व देवदेवतांना मनोभावे वंदन केले. धर्माने आपले खरे रूप प्रकट केले. हरिश्चंद्र राजा सर्व काही कथन केले. हरिश्चंद्र राजास आता स्वर्गलोकाची प्राप्ती होणार होती. राजा देवेंद्रास म्हणाला, माझ्या राज्यात अनेक जण दुःखाने ग्रासलेले, त्यांना सोडून मी स्वर्गलोकी जाणे मला शोभणार नाही. माझ्या आतापर्यंत जे काही पुण्य असेल ते या सर्वांना वाटून द्या. देवेंद्राने राजाचे म्हणणे मान्य केले. विश्वामित्र ऋषी सुद्धा स्वर्गलोकातून आले होते. रोहिताश्वास राज्याभिषेक करण्याचे ठरले. एका सुमूर्तावर राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकासाठी अनेक ऋषीमुनी साधू संत उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात या राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. हरिश्चंद्र राजाची सर्व प्रजासुद्धा आपल्याला स्वर्गलोक मिळणार म्हणून आनंदित होती. राजा हरिश्चंद्राने सर्व काही रोहित अश्वाकडे सोपवून स्वर्गलोकी जाण्याची तयारी दर्शविली. त्यावेळी शुक्राचार्य म्हणाले, हरिश्चंद्र हा खरोखरच यशवंत, कीर्तिवंत, गुणवंत, वरदवंत जाणता राजा, न भूतो न भविष्यती असा हा भूपती राज. या भाग्यवंत राजास सर्व मंत्र जपाचे महान पुण्य प्राप्त होईल. या अध्यायाचे श्रवण वाचन केल्याने
हरिश्चंद्र राजाच्या दुप्पट दिव्य फल प्राप्त होते. वाचन श्रवण करणाऱ्यास भूमी गाय सोने दान केल्याचे महान पुण्य लाभते. भगवंतावर निष्ठा दानधर्मामुळे हरिश्चंद्र राजास स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली. ज्या दाम्पत्यास पुत्रप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी हा अध्याय जरूर वाचावा. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं. हर हर महादेव शंभो.